नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 18 जुलै 2026 पर्यंत महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। आजच्या अपडेटमध्ये बेसिकली आपण पाहणार आहोत की शेतकऱ्यांसाठी 48,000 कोटींची वीज बिल माफी, तसेच 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपांना दिवसा मोफत वीज, तसेच महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा 2026, तसेच ऊसाच्या दरावरून राजू शेट्टी यांचा सरकारवर आणि साखर कारखान्यांना इशारा काय आहे, तसेच खरीप पेरणीची राज्यातील सद्यस्थिती नक्की काय आहे, ओके, याविषयी जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्की, ओके, फायद्याचं ठरेल। आता जी पहिली अपडेट आलेली आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर ही मोठी बातमी म्हणता येईल, कारण की शेतकऱ्यांसाठी 48,000 कोटींची वीज बिल माफी जी आहे आणि दिवसा मोफत वीज याबद्दलची आहे ही अपडेट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे आणि या निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्यांची सुमारे 48,000 कोटींची जुनी थकीत वीज बिले जी आहे ती आता माफ करण्यात येणार आहेत, ओके। आणि यासोबतच 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपांना दिवसा मोफत वीज देण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे, ओके। आणि या योजनेचा जो लाभ आहे तो राज्यातील सुमारे 56 लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की शेतकऱ्यांना जुन्या कर्जाच्या आणि थकीत वीज बिलांच्या ओझ्यातून मुक्त करून त्यांना अधिक आत्मविश्वासाने शेतीत गुंतवणूक करता यावी, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे असं त्यांनी सांगितलेले आहे। आणि जो हा निर्णय आहे तो लाखो शेतकऱ्यांसाठी निश्चितच मोठा दिलासा मानला जात आहे, ओके। आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा 2026 लागू याविषयी आहे ही अपडेट। आता महाराष्ट्राने आणखीन एक बेसिकली ऐतिहासिक पाऊल उचललेले आहे असे म्हणता येईल, कारण की महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा 2026 लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य जे आहे ते ठरलेले आहे। या कायद्यामुळे महिला शेतकऱ्यांना अनेक महत्त्वाचे अधिकार मिळणार आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमीन स्वतःच्या नावावर नसली तरी महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र म्हणजेच WFC दिले जाणार आहे। यामुळे महिलांना अधिकृतपणे शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे। या कायद्यात पीक उत्पादन, पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, शेतीवनी, ओके, वर्मिकल्चर आणि मशरूम उत्पादन यांचाही समावेश करण्यात आलेला आहे। तसेच महिला शेतकऱ्यांची डिजिटल नोंदणी केली जाणार असून त्यांच्यासाठी स्वतंत्र विशेष निधीचाही व्यवस्था जी आहे ती करण्यात येणार आहे, ओके। आणि या संपूर्ण कायद्यावर देखरेख करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती जी आहे ती स्थापन करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे आर्थिक सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील 82% ग्रामीण महिला शेतीशी संबंधित काम करतात आणि हा जो आकडा आहे तो पुरुषांच्या 58% जास्त आहे, ओके, असं सुद्धा समोर येते। आता जी तिसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर ऊसाच्या दरावरून राजू शेट्टी यांचा इशारा आहे, ओके, कोणता आहे ते बघून घेऊयात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साखर कारखान्यांना थेट इशारा दिलेला आहे। त्यांनी असे सांगितले की साखरेचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। जून महिन्यात साखरेचा दर 3,800 प्रति टन होता, तर 16 जुलैपर्यंत तो 4,450 प्रति टनांपर्यंत पोहोचला आहे, म्हणजेच सुमारे 17% वाढ झालेली आहे दिसून येत आहे। त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसरा हप्ता म्हणजे 100 प्रति टन तातडीने द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। राजू शेट्टी यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे की जर थकीत रक्कम लवकर दिली नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल। त्यांच्या मते खरीप हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि शेतीच्या इतर कामांसाठी पैशांची ही तातडीची गरज आहे, ओके। आता चौथी अपडेट त्याबद्दल जर सांगायचं झालं तर ही आहे खरीप पेरणीचा वेग अजूनही मंद याविषयी अपडेट आहे। आता सरकारी आकडेवारीनुसार 13 जुलै 2026 पर्यंत महाराष्ट्रात 86.92 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झालेली आहे। हे एकूण सरासरी क्षेत्राच्या सुमारे 60% आहे। तर गेल्या वर्षी याच कालावधीत 120.65 लाख हेक्टर म्हणजेच किती सुमारे 84% पेरणी जी आहे ती पूर्ण झाली होती। यावरून स्पष्ट काय होते की यंदा खरीप पेरणीचा वेग मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे खूप। आणि याशिवाय जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांमुळे राज्यातील 6,673 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे जे नुकसान आहे ती झाल्याची जी माहिती आहे ती समोर आलेली आहे। आणि आता तज्ज्ञांच्या मते एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून जो आहे तो कमकुवत राहिल्याने पेरणीवर परिणाम झालेला आहे निश्चितच। त्यामुळे अनेक भागांमध्ये शेतकरी अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षासुद्धा करत आहेत, ओके।
तर शेतकरी मित्रमंडळींनो, आजच्या सर्व महत्त्वाच्या कृषी अपडेट्समध्ये आपण पाहिलं की 48,000 कोटींची वीज बिल माफी, तसेच 7.5 HP पर्यंत दिवसा मोफत वीज, महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा, ऊसाच्या दरावरून राजू शेट्टी यांचा इशारा आणि खरीप पेरणीची सद्यस्थिती, या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण सविस्तर जाणून घेतलेल्या आहेत. आणि अशाच महाराष्ट्रातील शेतकरी, शेती, सरकारी योजना आणि कृषी क्षेत्रातील ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे मत काही असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.